विशेष कार्यकारी अधिकारी इथे साळवे यांच्या वाढदिवसा निमित्त आपण बघत असाल तर बदलापुरातल्या प्रगती अंध विद्यालयातल्या अनेक विद्यार्थिनी आहेत ज्यांच्या माध्यमातून गाण्यांचं सादरीकरण केलं जात आहे. तसेच खरं तर आज त्यांच्यासोबतच स्नेहभोजनाचं सुद्धा आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त छत्रीचं सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. आपण बघत असाल तर अनेक अंध बांधव जे आहेत, दिव्यांग बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत खरं तर हा आजचा वाढदिवस जो आहे तो साजरा केला जातात. इथे जे तुम्ही बघताय ज्यांच्या माध्यमातून गाण्यांचं सादरीकरण केलं जात आहे ते अगदी आपल्या भगिनी आहेत, बांधव आहेत जे पियानो वाजवत आहेत, इतर त्यांच्या हातामध्ये वादक इतर जे आहेत ते सगळे अंध बांधव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सादरीकरण जे आहे ते केलं जात आहे. सध्याची तरुणाई वाढदिवस म्हटला की मोठा गाजावाजा करत असते, परंतु एकंदरीत हितेश साळवे यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवलाय आणि हे दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्या माध्यमातून खरं तर त्यांना एक संधी देण्यात आलेली आहे. सॉरी सर. अगदी सुरेल आणि गोड आवाज अर्थात वाढदिवसा निमित्त खर तर हे या ज्या भगिनी आहेत अगदी गोड आवाज गोड गळ्याच्या या गायिका आहेत आणि खूप सुंदर असं सादरीकरण त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. खर तर हे एक प्यारी प्यारी
छत्री वाटप अर्थात आपण बघू. तुम्ही याबद्दल अर्थात आपण बघत असाल तर शिवसेनेच्या रुपाली घोरपडे यांची सुद्धा सदर वाढदिवसाप्रसंगी उपस्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थात रुपाली घोरपडे यांच्या हस्ते आपण बघत असाल तर एकंदरीत छत्र्यांचं वाटप जे आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि हे अगदी दिव्यांग बांधव आहेत. समीरजी पाटील यांच्या सुद्धा हस्ते, तसेच आशिष काजळे यांची सुद्धा या वाढदिवसाप्रसंगी उपस्थिती आहे. हितेशजी साळवे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या हस्ते सुद्धा या छत्र्यांचं वाटप जे आहे ते केलं जात आहे.
खालचे खाली डोळे. वाढदिवसानिमित्त एकंदरीत दिव्यांग बांधवांना एक मंच उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांना कुठेतरी समाजामध्ये नेहमी दुर्लक्षिलेला हा वर्ग आहे आणि आज तुम्ही वाढदिवसानिमित्त त्यांना संधी दिली आहे. त्यांची कला सादर करणं काय ऍक्च्युली गेल्या 8 वर्षापासून मी जो माझा वाढदिवस असतो तो एकतर आदिवासी पाड्यामध्ये किंवा वृद्धाश्रम मध्ये किंवा अनाथ आश्रम मध्ये इथे मी निमित्त करत असतो. जयंती आता 14 एप्रिल भीम जयंती ज्यावेळेस झाली त्यावेळेस माझ्याकडे एक दिव्यांग बांधवांचा एक ग्रुप बोललेला की आमच्यासाठी तुम्ही गाण्यासाठी काय कुठला प्रोग्राम तुम्ही अरेंज करून देऊ शकता का. मग त्यावेळेस थोडं जयंतीचं होतं, परत त्यामुळे थोडं गडबडीमध्ये होतं. मग बोललो आपल्या वाढदिवसानिमित्त आपण नेहमी करतो तर ह्या टायमाला आपण काहीतरी वेगळं काहीतरी करू की त्यांना आपण गाण्याचं पण त्यांना एक मंच उपलब्ध करून देईल, त्यांच्यामध्येच त्यांना आनंद पण होईल. आणि मग म्हणून मी स्नेहभोजन त्यांच्यासाठी ठेवला, गाण्याचं कार्यक्रम त्यांचं आयोजन करून दिले आणि छत्री वाटप बोल येणाऱ्या पावसाळ्यामध्ये परत त्यांना छत्री घ्यायला बाहेर पडायची गरज नको म्हणून आपल्या अंबरनाथ बदलापूर मधले जे आपले परिचयातील दिव्यांग बांधव होते त्यांचा आता इथे आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वाढदिवस तर अनेक जण करतात, परंतु एक सामाजिक बांधिलकी जेव्हा जपात आपण वाढदिवस करतो काय नेमके हो ना. आता विषय असा आहे की आता आम्ही सर्व वामन दादा यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत असतो, त्यामुळे त्यांचा तो आदर्श नेहमी आमच्या डोळ्यासमोर असतोच. तर त्यामुळे समाज सेवा ही आमच्याकडे त्यांच्याकडूनच एक प्रकारे आलेली आहे. बस एवढंच. काय सांगा युवा नेतृत्व नितेश दादा यांचा वाढदिवस जो आहे सामाजिक बांधिलकी जपत जातात, कशा प्रकारे युवा नेतृत्वाला शुभेच्छा द्या. सर्वप्रथम तर मी हितेश साळवे यांना माझ्या संपूर्ण शिवसेना परिवाराकडून आज असलेल्या त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही हितेश साळवे यांना सर्व सामाजिक उपक्रमामध्ये धडाडीने भाग घेताना बघतात आणि ते नेहमीच सर्व इतर लोकांचा पण विचार करून स्वतःच्या आनंदामध्ये सहभागी करून घेत असतात सर्वांना. आज वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी या सगळ्या मूकबधिर बांधवांना बोलून किंवा हँडिकॅप लोकांना बोलून आज एक कार्यक्रमाचं आयोजन केलं. तुम्ही गाणी तर तुम्ही कव्हर केलेलीच आहेत, खूप चांगल्या प्रकारे ती गाणी सगळ्यांनी गायलेली. फक्त आता काय मी म्हणू, आता मी स्वतःला कमनशिबी म्हणते की मला यायला थोडा उशीर झाला म्हणून मला त्या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला नाही. पण हितेशनी आज स्वतःच्या आनंदामध्ये त्यांना सहभागी करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली, त्याच्यासाठी मी त्याचे खूप खूप आभार मानते. आम्हाला कार्यक्रम घेऊया आणि वाढदिवसाची त्याची सुरुवात केली आहे, अशा प्रकारे प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. खरं सांगू का तर त्यांनी फक्त हितेशकडे तेव्हा एक शब्द टाकलेला होता की आम्हाला गाणं बोलायची इच्छा आहे म्हणून. ते तेव्हा शक्य झालं नाही, पण हितेशनी आज ते शक्य करून दाखवलं. त्याच्या आधीच तुम्हाला हितेशनी सांगितलं की सर्व शिवसैनिक
हे आमचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचे फुटप्रिंट्स आम्ही फॉलो करते, हे मी पण नेहमीच बोलते. तर त्यांच्यासाठी आता काय करायचंय, त्यांनी परत आमच्याकडे मागणी करायची गरज नाही. नक्कीच याच्या पुढे आमच्या सर्वांपैकी कोणतरी एक त्यांच्यासाठी दुसऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करणार एवढी मी तुम्हाला शाश्वती देते.